आज आपण पुन्हा एकदा उन्हाळा विशेष ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत। या आधीच्या उन्हाळा विशेष ब्रेकफास्ट रेसिपीला तुम्ही छान प्रतिसाद दिला। त्याची लिंक मी आय बटनला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते जरूर पहा। एका बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहेत आणि ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे। यामध्ये कमी तेल आणि कमी मसाले वापरलेले आहेत। पोहे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये त्याच कपनी 1 कप रवा घ्यायचा आहे। मी कपचा वापर करत आहे, तुम्ही वाटीचा पण वापर करू शकता। आणि आता मी 1/4 कप दही ॲड केलेला आहे। दही फ्रेश असू द्या। आणि पुन्हा 1/4च्या पाव कप म्हणजे 1/4चं पूर्ण नाही, अर्धा कप पुन्हा मी दही टाकलेला आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। 1 कप पाण्यामधलं थोडंसं पाणी मी आता टाकत आहे आणि याला मिक्स करून घेत आहे। थोडं पाणी वापरून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी किती लागलं ते मी पुढे तुम्हाला सांगते। आणि या पद्धतीने आपल्याला हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता उन्हाळ्यामध्ये असे नाश्त्याचे प्रकार खूप छान होतात आणि छान लागतात पण, आणि मुलांनाही आवडतात। तुम्ही ते त्यांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। 1 कपचं 1 चमचा पाणी उरलं होतं आणि ते पूर्ण मी वापरलेलं आहे। आता त्याला आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता त्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत, चटपटी तशी चटणी। ओलं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आणि त्यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी होते। त्यामध्ये पाव वाटी भाजलेले तीळ टाकलेले आहेत, अर्धा इंच आलं। यामध्ये तुम्ही भाजलेले तीळ नक्की एकदा वापरून पहा। या चटणीमध्ये खूपच छान अप्रतिम चवीची चटणी होते। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता। मी 3 हिरवी मिरची टाकलेली आहे। आता पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आहे आणि चटणी काळी पडू नये यासाठी मी अर्ध्या लिंबाचा रस पण टाकलेला आहे। आता पाणी न टाकता याला एकदा वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्याच्या नंतर पुन्हा पाणी टाकून याला छान अशी चटणी बनवायची आहे। चटणी पहा किती सुरेख झालेली आहे। आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता हिचा तडका तयार करूया। तेल गरम केलेलं आहे मी तडका पॅनमध्ये आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 2 लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका तयार केलेला आहे आणि हा आता आपल्याला चटणीवर टाकायचा आहे। चटणी ही तुम्ही डोसा, इडली, वडे किंवा कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता। ओल्या नारळाची ही नवीन अशी चटणीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चटणी तयार झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करू। एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण पोहे, रवा दह्यामध्ये जो भिजत ठेवलेला होता तो यामध्ये मी सर्व टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून। अर्धा कप पाणी वापरलेलं आहे मी आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया। जर या स्टेजला तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पाणी वाढवलं तरीही चालेल। आता यामध्ये मी 1/4 टीस्पून मी खाण्याचा सोडा टाकत आहे आणि हे त्याच्यावर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला मस्त छान असे स्पॉन्जी असे डोसे बनवून घ्यायचे आहेत। आपण मार्केटमध्ये लोणी डोसा खातो त्याच पद्धतीचा। आणि हे पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर आता आपण डोसे बनवायला घेऊ। डोसा तयार करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे आणि याला मी तेल लावून घेत आहे। तेल लावल्याच्या नंतर टिश्यू पेपरनी हे पूर्ण आपण तेल पूर्ण तव्याला पसरवून घेणार आहोत। टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा वापरला तरीही चालेल। 1 ते 1.5 पळी आपण बॅटर तव्यावर टाकलेला आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला डोसा बनवायचा आहे। डोसा जास्त पातळ करायचा नाही आहे, हा डोसा जाडसरच असा असतो आणि त्यामुळे ह्याला जास्त पातळ करायला जाऊ नका। जाडसरच असा डोसा हा ठेवा।
पहा किती छान अशी जाळी तयार होते। तवा चांगला गरम झाला आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवल्यावर खूप छान अशी याला जाळी पडते। आणि यावर आता मी 1 मिनिट कवर करून घेऊया, जेणेकरून जाळी छान पडेल आणि आपला डोसा छान असा तयार होईल। कवर आपल्याला 1 मिनिट ठेवायचं आहे। 1 मिनिट झालेली आहे। पहा मी याच्यावरचं कवर काढलेलं आहे। किती छान अशी जाळी पडलेली आहे डोस्याला। आता यावर आपण तेल सोडून घेऊया। तेल, तूप किंवा लोणी किंवा बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता। आता आपण याला दुसऱ्या साइडनं पण भाजून घेऊया। छान अशा कडा सुटलेल्या आहे। आता दुसऱ्या साइडने पलटून याला आपण छान असं भाजून घेऊया। किती छान मस्त असा आपला स्पंज डोसा तयार झालेला आहे किंवा लोणी डोसा। तुम्ही याला आपण जी चटणी बनवली आहे त्याच्यासोबत सर्व करा। खूप छान आणि टेस्टी असा डोसा तयार होतो। मी आता हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता। आणि त्याच पद्धतीने मी दुसरा पण डोसा तयार केलेला आहे, तो पण आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। आणि हे खूप वेळ जरी आपण करून ठेवले तरी हे असेच सॉफ्ट राहतात। रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। किती छान सॉफ्ट झालेले आहेत। आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला तर मग पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पास किचन पाहत राहा।